रसिक हो यासी जवळिया मर्म बंध सखीचे हे जाणून घ्या. सहभागी होणार आहेत त्यांची मी ओळख करून देते. त्या आहेत डॉक्टर अभिनया कांबळे. नमस्कार. हॅलो सखी मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. अभिनया ताई सोमय्या कॉलेजमध्ये पॉलिटिक्सच्या विभाग प्रमुख आहेत, म्हणजेच हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्याचबरोबर त्यांनी जवळपास 15 ते 20 वर्ष अतिशय विपुल असं लेखन केलेलं आहे. लेखनाचा मूळ गाभा हा स्त्रियांच्या बद्दल आहे. डोमेस्टिक व्हायलन्स असो किंवा ह्युमन राईट्स असो किंवा त्याच्यामध्ये येणारा बालसंरक्षण असो, बालकांचे हक्क असोत, या सगळ्यावरती अतिशय जिव्हाळ्याने बघणं. आणि त्यांनी त्याच्यात डॉक्टरेटही केलेली आहे. लंडनमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तेव्हा ह्यामध्ये तौलनिक दृष्ट्या स्त्रियांची नक्की भूमिका आज काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. प्रश्न चांगले आहेत. त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे तो अभिनयाताई तुमच्याकडे मी वळवते. त्यांनी असं विचारलं की युवा पिढी, कारण युवा पिढीचा तुमचा आणि सरांचा खूप जवळचा संबंध आहे, तर युवा पिढी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरच जीवन प्रणालीकडे कुठल्या दृष्टीने बघते, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यात सुद्धा बायका म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या शिकत असतात, स्त्रिया शिकत असतात, मुली शिकत असतात, मुलींचं रूपांतर स्त्रियांमध्ये होत असतं. हा जो एक संक्रमणाचा काळ आहे, हा नेमका कसा पकडतात त्या? मला असं वाटतं की बाबासाहेबांचं एकूणच जे काही राजकीय सामाजिक जे काही त्यांनी स्वतःचे विचार मांडले त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका सोशल रेव्होल्युशन म्हणजे सामाजिक क्रांती आणि सामाजिक क्रांतीला पूरक अशी जी काही व्यवस्था इथली नव्हती त्या व्यवस्थेला निर्माण करण्याचा त्यांनी जो काही विचार मांडला होता त्या विचाराचं त्यांनी तत्वांच्या स्वरूपाने आपल्या राज्यघटनेमध्ये मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जी महत्त्वाची 5 तत्व आहेत, सॉव्हरेन, सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक. आणि ह्या 5 तत्वांमध्ये जसं आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिकेमध्ये परस्यूट ऑफ हॅपीनेस, ट्रँक्विलिटी अँड परस्यूट ऑफ हॅपीनेस ह्या 2 तत्वांमध्ये आपल्याला अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन कळते. मला असं वाटतं की आपल्या प्रिअम्बलमध्ये ही जी काही 5 तत्व बाबासाहेबांनी मांडलेली आहेत, इट स्पीक्स इन व्हॉल्युम्स. म्हणजे ते इतकं सांगतं की देर इज नो नीड फॉर यू टू गो इन डिटेल्स. पण ह्या 5 तत्वांमध्ये आपल्याला असं कळतं की नवीन पिढीला जे काही आता ह्या ग्रहस्थांनी विचारलं की डबल सॉर्ट ऑफ बिहेवियर लोकांचं होत चाललेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की इथल्या एकूणच कल्चरल एथॉस जो आहे त्याच्यामध्ये थोडीशी ड्युअलिटी आहे. व्हॉट वी से वी डोंट एक्झॅक्टली फॉलो. आणि मला असं वाटतं की युवा पिढीने जर का ह्या 5 तत्वांचा विचार केला तर आपल्याला क्रिस्टल क्लिअर भूमिका कळेल की व्हॉट आय से शुड बी डन. म्हणजे डीड आणि से ह्या दोघांमध्ये तफावत राहू नये हे फार महत्वाचं मला वाटतं बाबासाहेबांनी हे आपल्याला म्हणजे विचार आणि कृतीमध्ये पराकोटीची साम्य हवं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. विसंगती नको, विसंगती धागा घेऊन बाबासाहेब बोलतायत. आणि बोला. नाही, नमस्कार. एक चांगला कार्यक्रम तुम्ही आज कॅथरीवर घेतलेला आहे आणि दसऱ्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. माझा विषय असा आहे की आंबेडकरांनी एवढी राज्यघटना लिहिली, सगळं त्यांनी भारतासाठी एकूण सगळं व्यवस्थित त्यांनी 10-12 पिढ्यांपर्यंत सगळं काही चांगलं असं केलेलं आहे. तरी सुद्धा मनामध्ये एक चालते की त्यांचा हा विचार वेगवेगळ्या चुली मांडून भारतामध्ये चाललेला आहे. त्या चुली न मांडता जर एकाच विचाराने सगळ्यांनी जर एकत्र आलं आणि त्यासाठी असा काही प्रयत्न या दोघांना करणं शक्य आहे का, असा माझा प्रश्न आहे. तुमच्याकडे हा प्रश्न मी थोडासा देते की एकाच विचारांनी त्यांनी एकत्र यावं आणि हा जो प्रश्न आहे हा थोडासा पुढे न्यावा. त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष हे 2 जण एकमेकांना पूरक आहेत, हे एकमेकांचे कधी शत्रू नाहीयेत. तर ह्या बाबत तुमचं अनुभव आणि तुमची विचारसरणी नक्की काय? मला असं वाटतं की 1950 सालानंतर भारतीय राज्यघटना आपल्याकडे जी अस्तित्वात आली आणि त्याचं वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या पद्धतीने जे काही इम्प्लिमेंटेशन चाललेलं आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार करतो तर ह्या ज्या काही चुली मांडलेल्या आहेत, माझ्या स्वतःच्या आकलनानुसार मी असं म्हणेन की दिस इज बेसिकली अ ट्रान्झिटरी फेज. संक्रमणाची अवस्था आहे आणि ह्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये असं होणारच अनलेस यू एक्सपिरियन्स. जोपर्यंत तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करत नाही तोपर्यंत यू विल नॉट कम टू द कन्क्लुजन व्हॉट इज गुड व्हॉट इज बॅड. तर ह्या चुली मांडणं हे चांगलं आहे पण इव्हेंच्युअली मला असं म्हणायचंय की माझं आकलन असं आहे की ह्या अनुभवातूनच किंवा ह्या प्रयोगामधून समवेअर वी आर गोइंग टू कम टुगेदर.
आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक फार महत्वाची घटना घडते की प्रत्येक व्यक्ती इथला, प्रत्येक समाज समूहामधला जो काही समाज कप्प्यांमध्ये विभागून गेलेला जो काही व्यक्ती आहे तो स्वतःबद्दल अलर्ट झालेला आहे, जागरूक झालेला आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की कॉन्टेक्स्च्युअलायझिंग आंबेडकर इज बिकमिंग डे बाय डे मोर अलर्ट, अजाईल. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला असं कळेल की बाबासाहेब 10 वर्षांपूर्वी जे होते, आता तुम्ही मंडलायझेशन पाहता, मंडल कमिशन पाहता, किंवा स्त्रियांचे प्रश्न पाहता, लेबरचे प्रश्न पाहता, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला असं आहे की वेगळ्या प्रकारचं अवेकनिंग आलेलं. अँड एव्हरीबडी थिंक्स व्हॉट इज माय शेअर. मला असं वाटतं दॅट्स अ रिअली अ सक्सेस स्टोरी ऑफ आंबेडकरियन. अगदी बरोबर आहे. आपल्याला जो हा प्रश्न आणि हा चर्चा पुढे चालली आहे त्याच्यामध्ये मुळात स्त्रियांविषयीच्या आतापर्यंत झालेली जी क्रांती आहे त्या क्रांतीमध्ये शिक्षणाचा भाग किती होता. म्हणजे मला एक अत्यंत स्पष्टपणाने विचारायचं आहे की शिक्षण घेत घेत स्त्री पुढे गेली, स्त्री पुढे गेली, ती शिक्षणाने पुढे गेली, विचारांनी पुढे गेली, का तिच्या असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितींनी तिला पुढे जायला लावलं. तुम्हाला नक्की काय म्हणा? राईट. मला असं म्हणायचंय की ऍट फर्स्ट प्लेस मी असं म्हणेन की आपल्या देशामध्ये एक कप्पे जे आहेत समाजाचे त्या अनुषंगाने समाज पूर्ण विभागलेला आहे. पहिल्यांदा सांगायचं तर पेट्रियार्की इज फॉर ऑल विमेन. सगळ्या स्त्रियांना पुरुषसत्ताक विचार प्रणालीला त्रास सहन करावा लागतो. पण बाबासाहेबांनी जसं म्हटलंय की हायरार्काइज सोसायटी आणि ह्या ज्या काही उतरंडीच्या सोसायटीमध्ये इव्हन स्त्रियांना देखील एक उतरंड आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ब्राह्मण स्त्रीला फक्त तिच्या पुरुषाची सबऑर्डिनेशन आहे, कमीपण आहे, पण तिला तिच्या नंतरची जी जात आहे तिचं नाहीये. सो लाईकवाईज यू हॅव स्टेप बाय स्टेप यू गो डाऊन टुवर्ड्स दॅट. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इव्हेंच्युअली जसं आपलं म्हटलेलं आहे ट्रिकल डाऊन थिअरी ही बेसिकली ट्रिकल्ड अप. आणि म्हणून 100% एज्युकेशनल सक्सेस स्टोरीज आर देअर फ्रॉम अपर कास्ट, whereas you have 100% failure stories about education from the lowest caste and also tribes. तर ह्या सगळ्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की प्रगतीची जेवढी काही पावलं येतात ती पहिल्यांदाच थबकतात तिथे झालेलं आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या एलिट क्लास जर आपण म्हणाल, कास्ट अँड क्लास, अपर कास्ट अँड अपर क्लास, ह्या दोघांना जर आपण एकत्र घेतलं तर दे हॅव मोर रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द रेस्ट ऑफ देअर सिस्टर्स. आणि मग मी असं म्हणेन की इफ यू गो फॉर analytical understanding of feminism in India, that it has remained only to one particular community, and the whole issue of this community has been identified with the all communities, all community women. That is not the case. संघटन करायला पाहिजे, त्यांनी संघटन केलं पाहिजे, वर्गातल्या महिलांनी एकत्र यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मी इथे खैरलांजीचं उदाहरण देईन की खैरलांजी केस झाल्यानंतर एक सिस्टरहुडचा जर का आपण एक भगिनी भावाचा जर का आपण विचार घेतला तर काय कॉन्ट्रीब्युशन केलं इथल्या तथाकथित फेमिनिझमने, तर मला असं वाटतं की शून्य आहे ते. देयर इज ॲब्सोल्युटली नो एफर्ट्स. आणि आता हायकोर्टामध्ये जी केसचं फेल्युअर झालेलं आहे, रिओपनिंग करण्याचा पूर्ण विचार चाललेला आहे, इट इज नथिंग बट फेल्युअर ऑफ अ होल फेमिनिस्ट मुवमेंट. राईट, असं माझं बरोबर. एक बरं का आपण हे पाहू शकतो, नाही एक आपण आणखी पाहू शकतो की शिक्षणाच्या संबंधामध्ये आपण बोलतोय म्हणून भारताची उच्च शिक्षणामध्ये जर का प्रवेश घेणार संख्या पाहिली आपण तर सरासरी 13 दिसते. पण तीच जर आपण या मागासलेल्या समाज घटकांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ओबीसी पुरुषांच्या मध्ये 11% आणि स्त्रियांच्या मध्ये 8%, शेड्यूल कास्ट मध्ये पुरुषांच्या मध्ये 7.49% आणि महिलांच्या मध्ये मात्र 2.5%. शेड्यूल ट्राईब मध्ये आदिवासींमध्ये पुरुषांच्या मध्ये 4.99% आणि स्त्रियांमध्ये 2.5% आणि भटक्या विमुक्तांमध्ये पुरुषांमध्ये 1% आणि स्त्रियांमध्ये 0.5%, अर्धा टक्का. आकडेवारी बरेच बोलकी आहे, बरंचसं काही सांगून जाते. हे काम पुढे न्यायचं असेल तर नेमकं स्त्रीने कुठल्या पद्धतीने त्याच्याकडे बघायला पाहिजे? मला असं वाटतं की ह्या पूर्ण प्रश्नाकडे नुसतं स्त्रीने नाही तर पूर्ण कुटुंबाने, समाज, राज्य, कारण मला असं वाटतं की स्त्रियांचं हनन करण्यामध्ये सोशल जे कल्चर आहे त्या कल्चरला पूर्ण इम्प्लिमेंट करण्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की राज्य नावाची ही जी काही संघटना आहे किंवा हे जे काही स्ट्रक्चर आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि समटाइम्स इट इज सो रिप्रेसिव्ह, ते इतकं काय आपण म्हणतो की स्त्रियांना दाबून टाकतं. मी अगदी उदाहरण देईन की 95-96च्या काळामध्ये ज्या वेळेला फंडामेंटलिस्ट पार्टीज सत्तेवर होत्या त्यावेळेला सगळे विमेन स्टडीज हे फॅमिली स्टडीज करण्याचं जे कारस्थान होतं. नाव
आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये